नमस्कार, श्री स्वामी समर्थ. आज आपण बघणार आहोत लोकरीपासून झेंडूची फुले कशी बनवायची. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर शेअर करा, लाईक करा आणि त्या अगोदर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. सण उत्सवासाठी सुंदर लोकरीची झेंडूची फुले कशी बनवायची ते आज आपण बघणार आहोत. ही फुले खूपच सुंदर आणि मोहक दिसतात. सणावाराची सजावट अजून खुलवतात. या फुलांचे तुम्ही तोरण किंवा वॉल हँगिंग बनवू शकता. मी तुम्हाला फुले विणण्यापासून ते शिवण्यापर्यंत सर्व डिटेलमध्ये सांगणार आहे. त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा. त्यासाठी आपल्याला काय मटेरियल लागणार आहे आपण ते बघूया. पहिलं 4 प्लायरची ऑरेंज यार्न लागणार आहे. 4 प्लायरची ग्रीन यार्न, 2.5 mm ची नीडल, सीझर आणि साधी नीडल. पहिलं आपण ग्रीन यार्न घेणार आहोत. एक स्लिप नॉट करायची आहे. स्लिप नॉट केल्यावरती आपल्याला टोटल 17 चेन बनवायचे आहेत. सेवन्टीन चेन बनून झाल्यात. त्या 17 चेनपैकी 3rd चेनपासून आपल्याला सुरुवात करायची आहे. त्यामध्ये पहिला हाफ DC करायचा आहे. हाफ DC म्हणजे हाफ डबल क्रोशेट, अर्धा खांब. असे आपल्याला 15 हाफ DC करायचे. सेकंड राऊंड आता करायचा आहे. त्यासाठी आपल्याला पहिले 2 चेन्स करायचे आहेत. 2 चेन्स झाल्यावरती तो एक आपला हाफ DCच असेल. त्याच्या पुढे 15 हाफ DC करायचे आहेत. अशा पद्धतीने आपल्याला हाफ DC करायचे आहेत. असे टोटल आपले 16 हाफ DC येतील. ज्या 2 चेन केल्या आहेत त्या पण आपण हाफ DC म्हणून कन्सिडर करायचे. आता राऊंड 3rd 3 चेन घ्यायच्या, टर्न करायचं आहे आणि त्या सेम प्लेसमध्ये परत एक DC करायचं आहे, डबल क्रोशेट. आणि नेक्स्ट स्टिचपासून हाफ इन्क्रीज DC करायचं, म्हणजे एकाच ठिकाणी 2 खांब करायचे आहेत. असे आपल्याला टोटल 32 DC मिळतील. प्रत्येक ठिकाणी 2 खांब. अशा पद्धतीने आपण 3rd राऊंड कंप्लीट करून घेतो आहे. 3rd राऊंड कंप्लीट झाला. आपल्याला 32 DC मिळालेत. थोडी एक्स्ट्रा थ्रेड कट करून घ्यायची आहे, जी की आपल्याला फुल शिवण्यासाठी उपयोगी येईल. अशी नॉट करून घ्यायची आहे. हे आपले 3 राऊंड कंप्लीट झालेत. आता आपल्याला ऑरेंज कलरची थ्रेड जोडायची आहे. त्या अगोदर ऑरेंज कलरच्या थ्रेडची स्लिप नॉट करून घ्यायची. ऑरेंज कलरची थ्रेड जोडली आहे. आता 3 चेन करायच्या. ही 3 चेन म्हणजे आपला एक DCच असेल. टर्न करायचं आहे आणि त्या सेम ठिकाणी DC करायचं आहे. आता हा जो एक्स्ट्रा थ्रेड आहे त्याच्यामध्ये आपल्याला विणता सोबत घ्यायचा आहे. नेक्स्ट स्टिचमध्ये आपल्याला एक DC करायचा आहे. दोरा व्यवस्थित ओढून घ्या. नेक्स्ट स्टिचमध्ये इन्क्रीज DC करायचं आहे. एका ठिकाणी 2 खांब.
त्याच्या नेक्स्टमध्ये सिंगल डी सी करायचं आहे. असं आपल्याला एंडपर्यंत करायचं आहे. एक डी सी, इन्क्रीज डी सी. हा आपला 4th राऊंड असेल. टू डी सी, अशा पद्धतीने आपल्याला एंडपर्यंत करून घ्यायचं आहे. एंडपर्यंत झाल्यावरती आपलं फुलाचे 4 राऊंड झालेत, हे असं दिसेल. आता नेक्स्ट राऊंडमध्ये आपल्याला काय करायचं आहे, स्टार्टिंगला 7 चेन घ्यायच्यात. 7 चेनमध्ये 3 चेन म्हणजे एक खांब आणि उरलेल्या ज्या 4 चेन आहे ते म्हणजे 4 चेन अशा पद्धतीने घ्यायचे. त्याच ठिकाणी आपल्याला एक डी सी करायचा आहे. परत 4 चेन घ्यायच्या आहेत. नेक्स्ट स्टिचमध्ये डी सी, परत 4 चेन घ्यायच्या आहेत. त्या सेम प्लेसमध्ये एक डी सी घ्यायचा आहे. हे असंच आपल्याला रिपीट करायचं. 4 चेन, डी सी, 4 चेन, त्याच ठिकाणी एक डी सी. म्हणजे प्रत्येक डी सी नंतर आपल्याला 4 चेन घ्यायचे आहेत आणि ते मधले जे 2 डी सी आहेत ते आपल्याला एकाच ठिकाणी घ्यायचे आहेत, म्हणजे व्ही आकार येईल असा. आणि एक डी सी झाला तर 4 चेन कंपल्सरी घ्यायचे आहेत. अशा पद्धतीने आपल्याला हा 5th राऊंड कंप्लीट करायचा आहे. 4 चेन, डी सी, again 4 चेन, डी सी in same place. ओके, बघा किती सुंदर पाकळ्या दिसत आहेत. अशा पद्धतीने आपल्याला जोपर्यंत 7 स्टिच बाकी राहत नाही तोपर्यंत आपल्याला अशाच पद्धतीने करायचं. आणि हे जे 7 स्टिच राहणार आहेत त्याच्यामध्ये आपल्याला एक कळी टाईप फूल बनवायचं आहे, जे की झेंडूचा मधला भाग येईल. त्यासाठी आपल्याला दोरा ओढून डी सीच करायचे आहेत, फक्त ते कंप्लीट न करता त्यातनं फक्त दोरा घ्यायचा आणि एकसाथ ते पॉप स्टिच असतात ना त्या पद्धतीने आपल्याला करायचं आहे. असे 7 स्टिचचं एक बर्ड करायचं आहे. की आता आपलं हे झालं आहे. आता पूर्ण दोऱ्यातनं दोरा ओढून घ्यायचा आहे. पूर्ण स्टिचमधनं दोरा ओढून घेतल्यावरती आपल्याला एक छोटंसं असं गोलाकार आकाराचं कळीसारखं जे झेंडूच्या फुलाच्या मध्ये असतं तशा टाईपमध्ये भेटेल. हे बघा, आता दोरा कट करून शिल्लक दोरा सोडायचा आहे. आपण याने पण स्टिच करणार आहोत फ्लॉवर. कसं ते मी तुम्हाला दाखवतो. ओके, असं आपलं फ्लॉवर कंप्लीट झालं. आता स्टिच कसं करायचं आपण बघूया. पहिलं जो ऑरेंज कलरचा याने आपण तो घेतला आहे, नीडलमध्ये घालून घ्यायचा आहे. आता ह्या पद्धतीने पहिली जी मधला जो भाग येईल कळीचा तो आपल्याला असा गोलाकार येईल अशा पद्धतीने स्टिच करायचा आहे. आता आपण जे स्टिच करणार हे सर्व 4th राऊंडचे जे स्टिच आहेत त्यामध्ये स्टिच करून घ्यायचं आहे. आता हे जे 4th राऊंडचे आहेत, ज्या ज्या ठिकाणी आपण इन्क्रीज डी सी केलेत ना ते दोन्ही पण जे इन्क्रीज डी सी आहेत त्यातनं आपल्याला निडल घालून घ्यायची आहे. बाहेर दिसणार नाही अशी घालायची आहे, ज्याने बाहेरच्या साईडने दोरा येणार नाही. फक्त वरच्यावरती निडल इन्क्रीज डी सीमध्ये घालून घ्यायची आहे. याने काय होणार आहे, आपल्या ज्या पाकळ्या आहेत त्या जवळ राहतील आणि अशा सुटणार नाही आहे. खूप छान दिसते. आणि लास्टच्या टाईम जे लास्टचं येईल तेव्हा 3 याच्यातनं घ्या. आता ग्रीन कलरचा आणि तो दोरा तसाच राहून द्या ऑरेंज कलरचा. आता ग्रीन कलरचा दोरा घ्यायचा आहे, तो खालच्या ठिकाणी हे करून घ्यायचा म्हणजे आपल्याला शिवायला इझी होईल. आता आपल्याला फुलाचा आकार करायचा आहे तयार.
हे व्यवस्थित आणि घट्ट करायचं आहे, जेणेकरून ते फूल व्यवस्थित शिवलं जाईल आणि सुटणारही नाही. अशा पद्धतीने करायचं आहे. ऑरेंज दोरावरतीच ठेवायचा आहे आणि जो आपला छोटा दोरा होता ना स्टार्टिंगचा ग्रीन कलरचा, तो खाली ओढायचा, म्हणजे जे मधली कळी आहे ना ती व्यवस्थित खाली मधोमध बसेल. आता हिरव्या दोऱ्याने आपल्याला फूल शिवून घ्यायचं आहे, फुलाचं देठ शिवून घ्यायचं आहे. व्यवस्थित शिवून घ्या, एकही सुटलं नाही पाहिजे की ज्याने फूल असं निसटेल. ग्ल्यूगनने पण तुम्ही चिपकू शकता, पण ग्ल्यूगनने काय होणार आहे, त्या जे देठ आहे ते एकदम घट्ट होऊन जाईल आणि त्यामधनं सुई घालताच येणार नाही. जर तुम्ही वॉल हँगिंग वगैरे बनवत असाल तर त्याचा काहीच उपयोग होणार नाही. त्यासाठी शिवून घेतलं तर छान होईल. आता एक्स्ट्रा थ्रेड कट करून घ्यायची आहे. आता जे आपण ऑरेंज कलरची थ्रेड हे केली होती, शिवली होती, ती ओढून घ्यायची आहे पूर्ण, जेणे पेटल्स घट्ट बसतील. आणि ते हे बघा कसे व्यवस्थित बसलेत. आता इथे एक स्लिप नॉट करून घ्यायची आहे ऑरेंज कलरच्या दोऱ्याची. आणि एक्स्ट्रा थ्रेड कट करायचे. हे जे एक्स्ट्रा थ्रेड कट केल्यानंतर उरतात ते ग्ल्यूने चिपकून घेतलं तर ते निसटणार नाही, किंवा मग त्याच्या आतमध्ये स्टिच करून दुसऱ्या जागेतनं बाहेर काढलं तरी पण ते निसटणार नाही. बघा किती सुंदर फूल दिसतंय. परफेक्ट झेंडू झाला आहे आपला. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा.